आनंदी रहा। गुरुजी, आपल्याबद्दल खूप ऐकलंय। आमच्या मुलाची पत्रिका तुम्हाला दाखवायची। तुम्ही देसाई कुटुंब एकत्र गुण्या गोविंदानं राहता, स्वतःच्या कर्तृत्वानं ऐश्वर्य संपादन करता। आता सुनेचे वेध लागले आहेत। होय गुरुजी, ही त्याची पत्रिका आहे। आशुतोष रामचंद्र देसाई। गुरुजी, काही पत्रिकेत दोष आहे का? काही अडचण नाही, पत्रिका चांगली आहे। गुरुजी, माझा आशू सर्वगुण संपन्न आहे। आशू, काय रे, गुडघ्याला काय लागले? ह्या मुलांचा आनंद। किती हिम्मत वाला आहे हा, आणि चिकला सुद्धा। व्हिडिओ व्हायरल करते याचा हॅशटॅग नागधारी, हॅशटॅग फ्रेश। कोण आहेस तू? भीती नाही वाटत का तुला? भीती? अरे, भीती हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये। नाही ते ठीक आहे, पण हा नाग तुला डसला तर? असा कसा डसेल? आशुतोष देसाईनी धरलाय तो नाग। तो कसा थरथर कापतोय भीतीने। बिलाशी नागिन निघाली, नागोबा कापायला लागला। टाळ्या! आशू भावा, आपलं काम झालंय। मुली फुलं इम्प्रेस झाल्यात, लोक व्हिडिओ पण काढतायत। आपलं काम नाही झालंय अजून। आपण जिच्यासाठी हे सगळं करतोय, जिला इम्प्रेस करायला करतोय, ती दिव्या, क्वीन ऑफ माय हार्ट, ती कुठे दिसत नाहीये मला। हे दुर्गाईच्या जत्रेत दुनिया येते, दिव्या आली असणार कन्फर्म। नाही रे, माझा आतला आवाज सांगतोय काहीतरी गोंधळ। तुझा आतला आवाज सोड, हा बाहेरचा आवाज ऐक ना भाई। अरे तू आणखी काहीतरी डॅशिंग कर ना। डॅशिंग करू। आशू, तू या नागाला किस कर। व्हॉट? एक मिनिट, माझ्या आयुष्यातला पहिला किस मी नागाला नाही करणार आहे। अरे सर्पमित्र म्हणून कर। अरे तू जर नागाला किस केलं तर इथे बवाल होईल। तो आवाज ऐकून दिव्या जिथे असेल तिथून इथे येईल, आणि मग आमच्या लंबाड आशूमुळे माझ्या होणाऱ्या वहिनीच्या हृदयाची तार छेडली जाईल। ऑलराईट, बघा बघा, हा डॅशिंग तरुण आहे की नाही, हा या विषारी नागाला किस करतोय। अरे बापरे, माझा डावा डोळा फडफडतोय। फडफडू दे। आता मी या नागाला किस करणार होते ना दिव्यासाठी। हा कर कर कर। हा मग आता ही वेळ नाहीये फडफडायची। That's me. बापरे, माझी नात। नमस्कार करते। अक्षवंत हो। नाव काय मुली तुझं? दिव्या कैलास पाटील। आई, मला मुलगी पसंत आहे। अरे वा, या बोललो होतो ना मी, पाहता क्षणी मुलगी पसंत पडणार। पण मला पसंत नाही ना, आणि जे मला पसंत पडत नाही ते शिवा टिकू देत नाही। आम्हाला पण मुलगी पसंत आहे। पण तुला आमचा मुलगा पसंत आहे का? मी माझ्या बाई आजी आणि आईच्या शब्दाबाहेर नाही। ते जे म्हणतील ते, आणि
आईनी पसंत केलाय म्हणजे चांगलंच असेल ना. संस्कार. दिव्या पोहे दिव्यानी बनवलेत बरं. उत्तम स्वयंपाक करते ती. अरे वा. तुमच्या धाकट्या मुलीचं नाव काय म्हणाला? शिवानी. लाडाने सगळे तिला शिवा म्हणतात. होय. ती का नाही आली आज? नाही ती जरा कामात आहे म्हणून नाही आली. अगं वय झालंय तिचं लग्नाचं. किती वर्ष घरात बसवून ठेवणार आहेत तिला? कालपर्यंत दारात लोक येत होती ना तक्रार घेऊन, तोपर्यंत ठीक होतं. आता पोलीस यायला लागलेत घरात. आज तर मी तुला मॅटर काय झालं ते तरी ऐक. मॅटर लफडा लफडा राडा राडा. अगं काय भाषा तुझी, काय बोलतेस तू? तुझ्या वयाच्या पोरींची लग्न झाली आणि तू बघ. आहे आपली जबान अशी तर काय करणार. तीच कापून टाकते की नाही बघा. सोडतच नाही. तीच कापते. मला नको ना मारू. अगं किती मारतीस पोरीला? अगं लागतंय ना हो तिला. लव्ह यू आजी. बघा हे लागतंय तिला. आई तुम्ही अजिबात मध्ये पडू नका. आज मी हिला सोडणारच नाही. मी वेळच येऊ देणार नाही ती. आजच तुझ्या तगड्या मोडते की नाही. अगं एक थांब की वंदे. पुण्यांदा ती असं करणार नाही. शिवा काय शिवा? आधी तिला शिवा शिवा बोलणं बंद करा सगळ्यांनी. शिवानी नाव ठेवलंय ना तुम्ही. मग तिच्या बापानं शिवानीचं शिवा करून वागण्या बोलण्याची सूट दिली ना हिला, त्याचाच गैरफायदा घेते ही. आई तुम्ही अजिबात मध्ये पडू नका. हिच्यामुळे बिचारा दिव्याचं लग्न मोडलंय. माझं ऐक ना. माझं ऐक ना. आई ऐकून घे. अगं आजीला लागेल. आजी माझं ऐक ना. बाजून वंदे जरा डोसकं शांत ठेव की. रागाच्या भरात वाटेल तसं पोरीला मारतीस ते. अगं केवढं लागतंय तिला? काय जीव घेणार आहेस तिचा? डोसक्यात शिरलं म्हणजे फटाफटा मारत सुटायचं. शिवा चल तू. तू आधी बस बरं इथं. आणि कुठं कुठं लागलंय ना ते मला दाखवायचं बरं. हा दे. आजी काय? आपलं वागणं खूप हर्ट झालं आहे म्हणून मारलं. नाही तर नसतं मारलं आजी. तिचा खूप जीव आहे ग माझ्यावर. अगदी दृश्यम मध्ये अजय देवगणचा त्याच्या मुलींवर असतो ना तेवढा. अगदी तसा. दाखव ग किती लागले ते बघू दे मला. दाखव इकडे पाय. अगं नाही पाय दे. या बया अगं केवढं लागले तुला? हा काय ग एवढा मार का खातीस ग तू? अगं आजी कुठे एवढा मार खाल्लाय. ते आज जरा घरात पोलीस आले, दिव्याचं लग्न मोडलं म्हणून जरा झालंय जास्त. काय गे दिव्यानं सांगितलं का नाही तुला लगीन मोडायला? हा नाही नाही. अगं तिला मुलगा फॉल्टी वाटला आजी. काय वाटलं? अगं नाही आवडला. आणि तू आठवलीस मग तिला? अगं पर मी काय म्हणते की तू एवढं सवतावर का घेते सोडून? आजी मी काय ओढून वगैरे घेत नाही. 2 फटके जास्त खाल्ल्याने काय एवढं होणार आहे. दिव्याला पोरगा पसंत नसताना लग्न झालं तिचं तर अख्खं लाईफ बर्बाद होईल. त्यापेक्षा मी 2 फटके खाईन. आपल्याला चालतंय सगळं. आणि आपल्या पप्पाने आपल्याला पॉवर दिलेलीच आहे सगळे सहन करायची. हा पॉवर आजी ग. तुझं कसं आहे माहितीये का? तू शंकर देव आहे का नाही तसं झालंय बघ. समजा इशपत होतो. नाही आजी आपल्याला काही देव बिव बनायचं नाही. पण आपण आपल्या पप्पाला प्रॉमिस दिलाय दिव्याचं लग्न एका राजकुमाराशीच लावणार. आणि पप्पाचं पण हेच स्वप्न होतं. आणि तुला तर माहितीये आजी दिलेला शब्द शिवा मोडत नाही, कोणाचा भरोसा तोडत नाही आणि एकदा धरलेला हात सोडत नाही. तिच्यासाठी राजकुमार शोधणार आहेस आणि तुझं काय? आजी तुला कॉमेडी करते एकदम फुल फनी आहेस तू. सॉरी बोला मी ऐकलं. जोरात बोला. सॉरी बोला. हा
ना ना मी पण आला कान फाडव ना मला बदला घ्यायचा हा ए सॉरी बोलला ना तो तसंही मोठ्या माणसांवर हात नाही उचलायचा. ओके मी थँक्यू. एक मिनिट काय ओके मी थँक्यू? गाडीचे टायर पंक्चर केलेत कशी घेऊन जाऊ मी? आईला हो रे गाडीसाठी सॉरी हा. तुझी गाडी आपण रिपेअर करून देणार आपलं गॅरेज आहे. हा मस्त स्कॅम आहे. आम्ही रिपेअर करून देणार म्हणून गाडी घेऊन जाल आणि चोराल गाडी माझी. ए शिवा बाकी काही करेल पण चोरी नाही करणार. नाही करणार नाही करणार. तुझी घरी जाण्याची व्यवस्था पण करणार आणि तुझी गाडी तुझ्या घरापर्यंत पण पोहोचवणार. तुझ्याकडे महागडा फोन असेलच ना? हो. तो मग तिकडे नंबर आहे त्याचा फोटो काढायचा 4 तासात गाडी आली नाही की फोन मारायचा. एक मिनिट फोन मारायचा? आता शुद्ध लेखन कुठे पाहतोय? फोन मारायचा मला कळलंय. फोन करायचा. हे बघा माझ्याकडे मोबाईल आहे मी फोटो काढून घेतो लगेच. कैलास गॅरेज. चला मग आता निघा. चला. एक मिनिट आम्ही जायचं कसं? तुझी क्वीन आहे ना माझा हा किंग आहे. स्टार्टर मारा आणि घेऊन जा यांना. कसा ग बाई गोड छकुला काय आलं? अगो आम्ही लाईव्ह मध्ये फर्स्ट टाइम तुला लेडीज स्टाईल मध्ये अगं बाई म्हणताना ऐकलंय. हा आणि छकुला पण. ए काय पण आपल्या अजय देवगणची एंट्री मिस व्हायची. चला अगं बाई छकुला त्याला सांग. ऐक ना शिवा एक मदत हवी होती. बोल ना बाई. पैसे हवे होते थोडे. किती? 7,000. हा काय भंकस करते? नाही खरंच हवेत. दिव्या काही कांड झालंय? मी सँडल घेतली 7,000ची. काय? अगं 7,000 तू त्या सँडलने काय हवेत चालते? आणि एवढे पैसे कुठून आले? आईच्या भीसीचे पैसे होते. आता ती शोधतीये ती पैसे. दिव्या चोरी केली? नाही चोरी नाही अगं घेतली फक्त. मला हवी होती ती सँडल. ब्रँडेड आहे खूप दिवसांपासून हवी होती. असू दे आपल्या डोक्याला ताप नको. मी काय या भानगडीत नाही पडणार. असं काय करतेस? हे बघ दुसरा कुठलाही लोचा असताना मी हँडल केला असता पण हे मी नाही करणार. असं करशील बहिणीसोबत? तू जीव द्यायला सांग ना तो देईन पण हे नाही. तुझी पाना गँग असती तर केलं असतं ना. हे आपली पाना गँग अशी चोरी कधीच नाही करणार. भरोसा आहे आपल्याला. हो केली मी चोरी. पण का? कारण कॉलेजमध्ये एक्झिबिशन होतं माझ्या. ड्रेस कोड असतो त्याला त्यासाठी लागणार होती ती सँडल. मी असती घेतली ना ती सँडल तर कॉलेजमधून हाकललं असतं मला. शिक्षणाचं नुकसान झालं असतं अगं. मी खूप ठरवलं होतं की नाही घ्यायची खूप महाग आहे पण घेतली. आता कॉलेजसाठी लागणार होती ना. अगं पण दिव्या 7,000 रुपये जास्त नाही आहेत का? पप्पा असते तर त्यांनी दिले असते ना. पप्पा असते तर त्यांनी काहीही केलं असतं पण माझ्या शिक्षणाचं नुकसान नसतं होऊ दिलं. ते नेहमी म्हणायचे त्यांची खूप इच्छा होती की आपल्या मुलीने खूप शिकावं खूप मोठी डिग्री घ्यावी.
वाटलं असतं. बरोबर बघते मी. घरातले पैसे न सांगता घेऊन जाते म्हणजे काय? वंदे, मला नाही वाटत की शिवाने पैशाला हात लावला असेल. तुम्ही उगाच तिची बाजू घेऊ नका. अगं पाच, मला माहितीये बरोबर तिनेच घेतली. बघतेस तिला. आलीस? हे बघा आई, तुम्हाला कौतुक होतं ना तुमच्या नातीचं. हिने आणलेत पैसे, म्हणजे घरातून न सांगता पैसे हीच घेऊन गेली होती ना. मला माहितीयेत ना हे असले धंदे कोण करणार आहे. आई आता वापस केले ना पैसे. मग आरती करू तुझी की मखरात बसून पूजा घालू? शिवानी, हे अति होतंय. हा, तू पैसे कमावून आणतेस म्हणजे वाटेल तसं वागणार आहेस का तू? आई बघितलं ना, हिला पाहिजे ना तेही वागणार. आपण काही बोलायचं नाही का? तर ही पैसे कमावून आणते ना. हिला पाहिजे तसं वागू दे, बहिणीचं लग्न मोडू दे का? तर हिच्या जीवावर लग्न होणार आहे. कधी येऊ दे, कधीही जाऊ दे, आपण काही बोलायचं नाही, गप्प बसून सगळं बघत राहायचं का? तर बापाचं गॅरेज चालवून पैसे कमावून आणते नाही. हेच शिकवलं होतं का बापाने? शिवा, हे घे आणि मार मला, पण हे नको बोलू. आई, गॅरेज मध्ये काम होतं म्हणून घेतले पैसे. आज आपल्याच घरातून न सांगता पैसे घेतलेत, उद्या दुसऱ्याच्या घरातून घेशील. वंदे, अगं काय बोलतेस? ही अशी चोरी मारी करण्यासाठी बापाने जबाबदारी सोपवली होती का तुझ्यावर? तुम्हालाही मारलं का तिने? नाही नाही टीचर, माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे की मोठ्यांचा आणि गुरूंचा आदर ठेवायला पाहिजे. हे असं बोलून केलेली चूक सुधारली जाणार नाहीये. बघा, हे असे संस्कार असतील तर काय होईल पुढे तिचं? सक्षम बाई होईल. न केलेल्या चुकीची माफी मागायची नाही आणि अन्याय सहन करायचा नाही. हे संस्कार केलेत ह्या कैलाश पाटीलने आपल्या लेकीवर. केवळ मुलगी आहे म्हणून 2 पावलं मागे येण्यापेक्षा हिने भरारी घ्यायला हवी. हे बघ शिवा, जर तू यांची माफी मागितलीस ना तर स्वतःच्या हक्कासाठी कधीच लढणार नाहीस. आयुष्यभर माफीच मागत बसशील. माणूस म्हणून गर्व नसावा, पण आपलेपणाचा, खरेपणाचा अभिमान असावा. अच्छा, हिला बोलून काय उपयोग आहे? प्रॉब्लेम इथेच आहे. हे बघा, तुम्ही एक लेखी माफी पत्र द्या. आणि नाही दिलं तर शिवानीला शाळेतून काढून टाकू. नाही 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 मॅडम, त्याची गरज नाहीये, कारण आम्हीच जातोय दुसऱ्या शाळेत. या शाळेत तिच्या पंखांना खरी भरारी मिळणारच नाही. उलटे इथे तिचे पंख छाटले जात आहेत. चल शिवा, चला. ही वेणी ओढल्यानेच तुझी अडचण झाली ना? चल तर मग. शिवा, बापाच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलंस का? मग तुझ्या डोळ्यात पाणी?
पाणी नाही, फक्त स्वप्न पाहिजेत. आता या घराची जबाबदारी तुझ्यावरती आहे. बाप जाताना पोरासाठी प्रॉपर्टी, जमीन जुमला, दागिने सोडून जातो. मी तुझ्यासाठी काय सोडून चाललो? स्टेपनी, बोल्ट, जुन्या गाड्या, माझ्या एका याच्यातच आता तुला सांभाळायचं आहे. शिवानीची शिवा झालीस. शिवानी म्हणजे पार्वती, पण तू दुर्गा आहेस. डोळ्यात पाणी नाही, निखारा पाहिजे. शिवा, या मनगटात हिम्मत पाहिजे. नाही 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 शिवा, नाही रडायचं नाही. अरे आता तू या घराची करतीयस. आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचंय. दिव्यासाठी चांगला राजकुमार शोध बरं का. रडणार नाही ना? तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. कितीची आहे? मोहन दिव्या, अगं प्रेमात अशी किंमत मोजायची नसते कशाची. आपण तुला म्हणून सांगतो, 2.5 लाखाची. म्हणून माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यासाठी आपलं प्रेम 2.5 लाखापेक्षा जास्त महाग आहे. ऑफकोर्स. अगं 2.5 लाख काय, तुझ्या समोर 2.5 कोटी सुद्धा काहीच नाही. हे चंदन, शिवा येते, तू निघ लवकर प्लीज. एक मिनिट. अगोदर तू संध्याकाळच्या पार्टीला येणार आहेस असं सांग. बघू आपण नंतर, तू जा आधी. अगं असं कसं? तुझं हो ऐकल्याशिवाय मी जाणार नाही. हो जा. बाय. लव्ह यू. काय ग, कोण होता? काय माहित, पत्ता विचारत होता. हे तू नको मला सांगू. अशी बरीच पोरं पाहिलेत मी पत्ता विचारणार. तुला नाही माहित ही पोरं कशी असतात. ए, तू नको शिकव मला. मी मोठी बहीण आहे तुझी. पण दुनिया मी जास्त बघितली. ती गोल असली तरी ही पोरं तेढी असतात. आणि आईने तुला असं बघितलं तर काय बोलेल? चल बस. कुठल्या तरी वस्तीत राहणारी. काय त्या वस्तीचं नाव? संघर्ष नगर. बघितलंस? अरे राहण्यापासूनचा संघर्ष आहे तिच्या आयुष्यात. आणि ही अशी मुलगी आवडली आहे तुला? आशू, मी तुझ्यासाठी सगळ्यात सुंदर मुलगी शोधून आणेन. हो की नाही रे सुहास? ऑफकोर्स केटू डार्लिंग. फक्त तू ह्या मुलीचा विचार तुझ्या मनातून काढून टाक. ताई, ही मुलगी कुठे राहते, काय करते यांनी काहीच ठरत नाही. आणि आता हिने माझ्या मनात घर केलंय. सो जेव्हा ती मुलगी आपल्या घरी येईल ना, तेव्हा कळेल तुला. स्टेटस हा शेवटी स्टेटस असतो. नाही नाही नाही. हे बघ, भाऊ म्हणतात संस्कार महत्वाचे. मी तिचे संस्कार बघेन, तिचं वागणं बोलणं बघेन, पर्सनॅलिटी बघेन, पण स्टेटस नाही बघणार.
नाही अशोक, हे बघ, तू असा हट्ट करू नकोस. अरे मोठी बहीण आहे मी तुझी, आणि तुझ्या चांगल्याचा विचार मी नाही मग कोण करणार आहे? इट्स ओके, तू विचार करून ठेव. आता मला पार्टीला जायचंय. आशू, आशू माझा ऐक, हे बघ, ती मुलगी खरंच तुझ्यासाठी चांगली नाहीये. अरे अगं ताई, एक काम कर, तू विचार कर. आता मला जायचंय, मला मे बी लेट होईल रात्री, और मे बी मी येणारही नाही. मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये ना. आय नो, म्हणूनच मी तुला म्हंटल तू थोडा वेळ घे. राईट? हाऊ डू आय लुक? गुड? या ओके, चलो बाय जीजू. आशू, बाय ताई. आशू ऐक, आशू. बघितलंस किट्टू डार्लिंग, तुझ्या तोंडावर निघून गेला हा. नेहा आत्ताच असा वागतोय. उद्या जेव्हा ही मुलगी खरंच या घरात येईल तेव्हा तुला विचारणारही नाही. तू तू होणार आहेस आमच्या घरची सून, या देसाई साम्राज्याची लक्ष्मी. अगं तुझ्या फोटोची तरी लायकी आहे का आमच्या घरात असायची? हात सोड. अगं एन्जॉय करू पार्टी, इथे नाही तर मग. आशुतोषची बायको ही लक्ष्मीचं रूप नसून दुर्गेचं रूप असणार आहे. आत्ता कर एन्जॉय. आत्ताच एकाला कानाखाली मारली. तुला पण खायची आहे? तुझं कानातलं पडलं होतं, मला सापडलं. आय एम सॉरी. मला वाटलं. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. हे थँक यू. एन्जॉय तर तुझ्या सोबतच करणार आपण. शिवानी, दिव्या, अगं किती उशीर. कधीपासून वाट बघते मी तुमची दोघींची. शिवानी, अगं काय ग हे? कुठे कपाळ फोडून घेतलंस? खरं खरं सांग, कुठे मारामारी नाही ना केलीस? अगं नाही नाही, मारामारी काही नाही, ते बाईक स्लिप झाली अगं, म्हणून लागला. हो,
अगं कशाला वाऱ्याच्या वेगाने चालवायच्या गाड्या? धड चालवता येत नाही, नीट लक्ष देऊन चालवायची ना. अगं एवढं काही नाही लागलंय, ते आपली हळद लावून पण नीट होईल. मी आले. दिव्या, खरं खरं सांगायचं, खरंच गाडी स्लिप झाली की कुठे मारामारी करून आली आहे? हो तर गाडी स्लिप झाली. मी वेळेवर उडी मारली म्हणून. मला लागलं असतं तर तुला लग्न करायचंय ना माझं, मग कसं केलं असतं? कधी सुधरेली शिवा काय माहिती. तुझ्या पार्टीसाठी आली होती ना ती. अगं तू जर तिला पार्टीला बरोबर घेऊन गेली नसतीस तर हे समजा घडलंच नसतं का नाही? हा तर मी गेली असती ना माझी. तिच्या बाजून माझी काही पार्टी अडली नसती. होय. दिव्या, घ्या ग. सावकाश जा, नीट जा आणि सगळी चौकशी करून या. हो. कुठे निघालात भाऊ? किती वेळा सांगायचं कीर्ती तुला, जाणाऱ्या माणसाला विचारू नये कुठे निघालत ते. अपशकुन होतो नाही का? हो ना. सॉरी, लक्षात नाही राहिलं माझ्या. पण आता विचारलंच आहे तर सांगू शकता ना? ताई 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 ताई, भाऊ ना आपल्या होणाऱ्या वहिनीला बघायला चालले. हो ना भाऊ? काय? कुठे? अगं कुठे काय, बहुतेक त्या वस्तीतच ना. हो ना भाऊ? हो. भाऊ तुम्ही तिकडे त्या वस्तीत चाललाय? अहो आशू एक वेडा झालाय त्या मुलीच्या मागे, आणि तुम्ही त्याला समजावायचं सोडून तुम्ही सुद्धा तिकडे चाललाय त्या मुलीला बघायला. तुम्ही जर त्या वस्तीत गेलात आणि हे जर कोणाला कळलं ना तर काय? तर लोक काय म्हणतील? अहो आपल्या स्टेटसला शोभणारी सून शोधायची सोडून तुम्ही तिकडे त्या लोअर क्लास. कीर्ती, स्टेटस पैशाने ठरत नसतं, संस्कार महत्वाचे असतात. आणि हे जे वैभव तुम्ही सगळं आज अनुभवताय, स्टेटसच्या नावाखाली ज्या चैनी करताय, ते सगळं माझ्याकडे येण्याआधी माझ्या हातात काय होतं? आणि आज जर तीच परिस्थिती असती तर मग आज तुझं स्टेटस काय असलं असतं? वेळ, पैसा, परिस्थिती कधीच कायम राहत नाही. जावई बापू, समजवा तुमच्या बायकोला. हो, मी बोलतो तिच्याशी. येतो मी. तोच रेडी 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 रेडी. शांत राहा. हो काय शांत व्हा. दिसत नाही काय झालंय? या ड्रायव्हरने आमच्या माणसाला ठोकलंय. असं काय करतो रे सुद्धा? अहो साहेब, तोच मध्ये आला. काय झालं रे? काय झालं का? काय झालं? दिसत नाही काय? डोळे फुटले का तुमचे? गाडीने ठोकला याला. ए गाडीची हवा काढ. ए जा हवा गाडीची हवा कशाला काढतोस? आत्ताच्या आत्ता पैसे काढ, नाही तर आत्ता फक्त हवा काढली, गाडी फोडून टाकणार. एक मिनिट. अहो साहेब, काही झालेलं नाहीये. मी ब्रेक मारला होता आणि जर हा गाडीला धडकला असता तर मला कळलं असतं ना साहेब. अहो काय नाही, यांचं फक्त पैसे उकळायचं काम असतं. जास्त शहाणपती करतो.
ए शिवा, तू आमच्या लफड्यात पडायचं नाही हा? लफडी तर आता होणारच. ते तुम्ही भाडोत्री गुंड आमच्या वस्तीत येता आणि आमचं नाव खराब करता. ए शिवा, तुझ्या त्या पाना गँगचं नटबोल्ट घे आणि वटक इथून. कोण आला आता? आणि कोण आहे? नमस्कार. नमस्कार. मी रामचंद्र देसाई. ते नाना फडतरे आहेत ना, त्यांनी. अगं ये वंदना. हा अगं बाहेर ये की. काय पाहुणे आले बघ. अगं बाई, हो का? तुम्ही बसवा त्यांना, मी पाणी घेऊन येते. हा या की या. नमस्कार. नमस्कार. बसा की. हो, बसा ना. तुम्ही बसा. असू द्या हो, तुम्ही बसा. अहो आजी, तुमचंच घर आहे, बसा की. बसा बसा. बस घ्या. धन्यवाद. हे आमच्या सुनबाई. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला येताना काही त्रास झाला काय? नाही म्हणजे ते शर्टाला तुमच्या. अहो नाही नाही, काय झालं, येताना रस्त्यात आमची गाडी पंक्चर झाली. अरे देवा. हे तेव्हाच झालं असणार. नाही म्हणजे घर सापडायला काही त्रास झाला काय? नाही नाही, काहीही त्रास झाला नाही. म्हणजे कसं आहे, आमच्या इथं येताना असं गल्ली बोळात यायला लागतंय ना म्हणताना. नाही नाही नाही, अहो काहीही त्रास झाला नाही. उलट तुमच्या वस्तीतली माणसं मदत करायला सारखी पुढे असतात. अहो मला इथपर्यंत एका गुणी मुलीनं आणून सोडलं. हो का? हो. ही आमची मुलगी दिव्या. दिव्या नात माझी. दिव्या. नमस्कार करते. असू दे, सुखी राहा. काय हा अवतार. अशा गबाळ्या माणसाचा मुलगा पण गबाळाच असणार. साधीशी नोकरी, जेमतेम पगार, मुलाकडे गाडी सोडा सायकल पण नसावी. दिव्या, आमच्या आशूनी तुझं जे वर्णन केलं होतं आणि तेव्हा मी तुझा एक फोटो पण पाहिला होता. त्यापेक्षा प्रत्यक्षात तू खूप सुंदर आहेस. अशी गुणी मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणं हे आमच्यासाठी भाग्याचं आहे. गुणी आणि संस्कारी मुलगी. तुम्हाला सांगतो, आमच्या आशूचा आणि हिचा जोडा एकदम शोभून दिसणार. हिची पत्रिका असेल ना? हो हो आहे ना दिव्या. हा पत्रिका. हो हो, पण जायचंय कुठे? समोर ते बघा, समोर. कोणाच्या समोर? अहो ती गाडी दिसतेय तुम्हाला? हा, तिचा पाठलाग करा. अच्छा अच्छा अच्छा, गाडीचा पाठलाग करायचा. हो चला. उस गाड़ी को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. व्हॉट? डॉनचा डायलॉग. ओके प्लीज लेट्स गो. काय तुम्हाला या रिक्षामध्ये बसल्यानंतर लक्षात आलाच असेल की आपण शाहरुखचा लय मोठा फॅन आहे. हो. तुम्ही पण शाहरुखचे फॅन आहेत काय? तुम्ही रिक्षा का थांबवली? चला. तुम्ही पण शाहरुखचे फॅन? अरे रिक्षा का थांबवली? पण शाहरुखचा फॅन. अरे काय? अरे फॅन टू फॅन भेट व्हायला पाहिजे. करण अर्जुन आजा गले लग जा. एक मिनिट. करण अर्जुन आहे. अहो तुम्ही मिठ्या कसल्या मारताय? तिकडे चाललीये माझी गाडी, पळवून नेताय कोणीतरी. चला पटकन. यस यस सर, तुमचा फॅन सापडलाय. अहो सर इथेच राहतील, तुम्ही चला. हो 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 हो. मी काय बोलतो, आपण मन्नतला जायचं काय? मन्नतला. मन्नत का ना? काही नाही, मन्नत छान आहे, पण आता नको. आता आपण गाडीचा पाठलाग करूया. वाटल्यास मी तुम्हाला डबल पैसे देईन. डबल पैसे? तुम्हाला काय वाटतं आपण ही रिक्षा पैशांसाठी चालवतो? अरे हा शाहरुख सर कसे पैशांसाठी काम नाही करत, जुनून म्हणून काम करतात. तसं आपण पण जुनून म्हणून रिक्षा चालवतो. जुनून म्हणून रिक्षा चालवायची? जुनून म्हणून रिक्षा चालवतो. रिक्षा चालव. हो चला. परत नाही बोलायचं? नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी.
पळवा ना, पळवा पळवा. आपण बादशा ओ बादशा ए बादशा वालो. चला. शाहरुखची शपथ आहे तुम्हाला. काय बोला? शाहरुखची शपथ आहे. शाहरुखची शपथ? आई शपथ. आता जवान मध्ये एसआरकेने पळवली होती ना बाईक, त्याच्यापेक्षा फास्ट पळवतो रिक्षा. व्हेरी गुड. मारा हो शाहरुख भाई. हॅलो. हॅलो मांजा, दिव्या आहे का रे अजून तिथे? इथेच आहे, पण तू कुठे राहिला? 5 मिनिटात येणार होतास ना? ऐक मांजा, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवतो, तिथे ये. मी येतो. थांब. हा, टेन्शन नको घेऊ, आलो. चल. इथे पोरीला भेटायचं सोडून याचं काय चाललंय? जाऊ दे. काय म्हणावं तरी आता, घरातनं बाहेर पडणं सुद्धा कठीण करून ठेवतील हे गुंड. मला एवढं काही लागलं नाहीये सीता, काळजी करू नकोस. भाऊ नेमकं काय झालं ते सांग ना. काय झालं? अरे त्या गुंडांना पैसे हवे होते म्हणून हे सगळं केलं ते. मग दिलेत का तुम्ही पैसे? नाही, त्याची गरजच पडली नाही. म्हणजे? अगं तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि तिने त्या सगळ्या गुंडांना पळवून लावलं. म्हणजे ती अशी लेडी गुंड वगैरे होती का? नाही, ती गुंड नव्हती. ती चांगल्या घरातली होती आणि चांगल्या कामासाठी धावून येणारे कधी गुंड नसतात. हिरो होती, हिरो. तू तिला लेडी सिंगम म्हण. लेडी सिंगम. तुम्ही आणि तुमचे शब्द भांडणारे सगळे वाईटच असतात. दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणारे नेहमी चांगले असतात. दुर्गा कशी दुष्टांचा नाश करायला पुढे आली होती. अरे भाऊ, हे तर असं झालं की तू घरच्या लक्ष्मीला बघायला गेला होतास आणि दर्शन झालं दुर्गेचं. बरोबर की. ते काही असू दे, तुम्हाला काही झालं असतं तर मी एक काम करते, मी देवासमोर दिवा लावते. जे काय संकट आहे ते सगळं लोटलं पाहिजे. मला तर वाटतंय त्या मुलीच्या रूपात देवच आला होता ते संकट दूर लोटायला. भाऊ, तू राहुकाळ संपल्यानंतर बाहेर पडलास ना, म्हणून एवढ्यावर तरी निभावलं. लक्ष्मण, पण मला ती मुलगी इतकी आवडली. दुसऱ्यांच्या मदतीला धावणारी, दुसऱ्यांचा विचार करणारी. मी तिला मनोमन आशीर्वाद दिले. भाऊ, तू तिचं एवढं कौतुक करतोयस, आता मलाही तिला भेटावंसं वाटतंय. अरे मग जा ना, त्या वस्तीत जा, भेट तिला. सगळे तिला ओळखतात. हो भाऊ, दिव्याचं एवढं कौतुक करतायत म्हणजे त्यांना दिव्या आवडलेली आहे. मलाही भेटायचंय. अरे ऍक्च्युली मला ती खूप आवडते, पण आम्ही ना भेटलोच नाहीये. सो अरे आशू, अरे असं कसं ती तुला भेटेल? कसं भेटेल म्हणजे? आता लग्न होणार आहे आमचं, मग भेटलं तर पाहिजे. अरे स्वप्नात येते ती माझ्या. कोण? अरे असं काय करताय तुम्ही? दिव्या. दिव्या? एक मिनिट भाऊ, मला सांगा, तुम्ही दिव्याच्या घरी गेला होता? अरे कोण दिव्या? मी काय दिव्याच्या घरी गेलो नव्हतो रे बाबा. मी त्या आपल्या मी त्या ऑडिटरच्या घरी नाही रे बाबा, ऑफिस मध्ये गेलो होतो. काय लक्ष्मण? एक मिनिट, तुम्ही सगळे खेचताय ना भाऊ, तुम्ही खेचताय ना माझी. काय? एक काम कर, चेकच दे की, आणि तुझ्याकडे पैसे आले का नाही मग सांग, मग चेक टाकतो बँकेत. काय आई, तू गप गा. दर महिन्याला साड्या घेते आणि हिच्याकडे फॉल बिल्डिंगला द्यायला पैसे नाहीत काय? आपल्याकडे काही झाड लागलंय का? हे बघ बाई, अगं आमच्या घरात लगीन हाय, तो पैसे लागणार का नाही आम्हासनी? मग बरं बायाजी, मी देते. हा, उद्याच देते. हा, उद्याच देते म्हण. अजून उद्याच आहे का हिचं? उद्या देते. काय ग वंदे,
कसला विचार करती सगळी एवढा? ह्या भगवंती काय बी काळजी करू नकस. अगं आपल्या पोरीला एवढं चांगलं स्थळ मिळालंय, समद चांगलं होणार आहे ना ग, काळजी करूस. आई तुम्हाला कळतंय ना, हो ते एवढे श्रीमंत आहेत, पुढच्या 10 जन्मात सुद्धा आपण त्यांची बरोबरी करू शकणार नाही. अगं आपल्याला बरोबरी कुठं करायची त्यांच्या बरोबर? आपल्याला नाती जोडायची आहेत त्यांच्या बरोबर. वंदे, अगं लग्नाच्या गाठी देवानं स्वर्गातच बांधलेल्या असत्या न ग, काळजी करूस. उगा आपली काळजी करत राहते. आई आपण त्यांना शिवाबद्दल काहीच सांगितलेलं नाही हो. त्याचा त्रास होतोय होय तुला? अगं येळ येईल तेव्हा सांगूया की. आणि हे लग्न पण शिवामुळे मोडलं तर? असं काय बी होणार नाही. अगं आपली शिवा थोडीशी आडगी हाय, पण मनात लय मऊ हाय. आपल्या बहिणीच्या सुखाआड यायची नाही ती, उलट तिच्यासाठी फुलांच्या पायघड्या घालील. रामचंद्र भाऊ, ही त्यांची एकुलती एक मुलगी नाही. नाही असं कसं होईल गुरुजी? अहो हो, पत्रिका बघून मी नक्की सांगू शकतो. या मुलीच्या आधी त्यांना एक अपत्य असणार. काय? पण त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना एकच मुलगी आहे. बघितलं भाऊ, त्या मुलीला त्या लोकांना आपल्या घरात पाठवायचंय म्हणून ते कुठल्या थराला जाऊ शकतात? नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता. कीर्ती, गुरुजी अहो त्या मुलीनंच मला ही पत्रिका आणून दिली, म्हणजे दिव्यानंच ही पत्रिका आणून दिली. मान्य आहे, पण पत्रिकेतले ग्रह सत्य समोर आणतायत आणि माझं वाचन आजपर्यंत चुकलेलं नाही. या मुलीपेक्षा कोणीतरी मोठं अपत्य त्यांना असणार. भाऊ भाऊ आपण गुरुजींचा शब्द कधीही टाळत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की ते ज्या अर्थी सांगतात त्यात काहीतरी तथ्य असेल ना. आणि शेवटी आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, नाही का सीताई? अहो गुरुजींना शंका आली आहे, तर आपण एकदा विचारून बघितलं तर काय हरकत आहे? हा नमस्कार, मी रामचंद्र देसाई बोलतोय. नमस्कार. नमस्कार. ते जर पत्रिकेबद्दल बोलायचं होतं. पत्रिका बघितली का? जुळते पत्रिका? हो, त्यासाठीच आमचे गुरुजी आमच्या घरी आलेत. अच्छा, काय म्हणाले? आमच्या गुरुजींचं म्हणणं असं आहे की ती दिव्याची पत्रिका नाहीये. दिव्याची पत्रिका नाही? आओ असं कसं होईल? नाही नाही, आमच्या गुरुजींचं वाचन कधी चुकत नाही आणि माझाही तोच अनुभव आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही एकदा जरा दिव्याशी बोलून घ्या ना, म्हणजे चुकून एखादी पत्रिका वेगळीच आली असेल तर. हो, मी बोलते दिव्याशी आणि तुम्हाला फोन करते लगेच. हो. भाई बोल ना भाई. तुला माझी आठवण येते का रे? नाही रे, का? अरे काही नाही, इथं बसलो होतो रील बघत, मला अचानक उचका लागायला लागले रे. आणि तुझ्याशिवाय माझी आठवण कोण काढणार? माझा काय संबंध? मांजा, एक काम कर, पाणी पी. आणि अशी आठवण काढून जर उचक्या लागत असत्या तर दिव्याला सतत लागतच राहिल्या असत्या, तिच्या थांबल्याच नसत्या. मी तिची खूप आठवण काढतोय. कारण ए आशू, तुला ना त्या दिव्याशिवाय दुसरं काही सुचत नाहीये? नाही, आणि काही सुचणारही नाहीये. म्हणजे वहिनी भेटली की काय? नाही, अजून भेटली नाहीये, पण डायरेक्ट शादी के मंडप में. म्हणजे? अरे म्हणजे गुरुजी आले होते आज आणि त्यांनी आमची पत्रिका मॅच केली, तर 100% मॅच आहे मांजा. वा वा भावा, अभिनंदन. तू काय ऐकत नाही? मजाक मजाक में शादी भी हो रही है. हे मजाक मजाक तुझ्यासाठी असेल, मी खरं प्रेम करतो. हा, आणि इनफॅक्ट मी तिला उद्या भेटायला चाललोय. आता मला कोणी अडवू शकत नाही. पण भाई, तिथे ती लेडी डॉन असेल ना शिवा, ती भेटली ना तर कन्फर्म काहीतरी लोचा होतो रे. अरे तिचा काय संबंध? मी
मी गाडी काढणार, डायरेक्ट दिव्याच्या घरी जाणार, तिला भेटणार आणि थेट घरी येणार. नाही नाही, तू सरळ गाडी काढ, दिव्याच्या घरी जा आणि हा वाटेत कुठेही थांबायचं नाही. हा, ऑल द बेस्ट. जा काय असतं, माझ्या आयुष्यातला एवढा स्पेशल दिवस आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडनी माझ्याबरोबर यायचंय. तुझी वाट बघणार आहे मी, आपण एकत्र जायचंय. ओके, आय हॅव टू गो. ऑलराईट, चलो बाय बाय. नाही असं छान आहे. भैयाजी काय झालं, कसलं टेन्शन आहे? अहो तुमच्या नातीचं नशीब चांगलं, मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल तिने. हा अहो म्हणून तर तिला ह्या जन्मामध्ये चांगला मुलगा भेटलाय, चांगलं घर मिळालंय. तुमची मुलगी कोट्याधीश होणार. खोटं आहे का ते? मग तोंड पाडून का बसलाय? ना तसं काय बी नाही हो, पण ते नाना तुम्ही आमच्या लेकीसाठी एवढं चांगलं स्थळ आणलंय हो, पण हे लग्न कसं करावं तेच कळत नाहीये. म्हणजे आमची परिस्थिती ही अशी. आणि तुम्ही कशाला काळजी करताय भैयाजी? अहो त्यांना आली आहे सगळी कल्पना, म्हणून तर ते येऊन गेले ना. आणि आता उद्या पुन्हा येणार आहेत. उद्या? हा उद्या. अहो त्यांच्या डोक्यात सुपारी फोडायची आहे. लग्नाची सुपारी, लग्नाची बोलणी करायची आहे. त्यासाठीच रामभाऊ सहकुटुंब येत आहेत. पुढचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडा म्हणजे झालं. अहो पण एवढ्या लवकर म्हणजे आई? अहो पण चांगल्या कामाला उशीर कराच कशाला? हा हे बघा, फक्त एक करा, ते पाहुणे घरात असेपर्यंत ना शिवाला तेवढं लांब. अरे भाऊ थांबा, मी बघतो. सांभाळू ना. हा नक्कीच त्या मुलीचा भाऊ असेल ना. मध्ये कशाला आला, दिसत नाही का? मी मजा का तुझी गाडी मध्ये आले. कुणा बोलतो? कोण आहे आपण माहितीये का? इथं ठोकी ना तुला. हे बघ, हे आपण झंगाबाई झंगाबाई, पुऱ्या एरियात आपला झंडा आहे, झंडा. तुझी असेल रे मोठी गाडी, पण माझ्या पोटात ताडी. दादा 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 जाऊ दे ना, जाऊ दे. चल 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 दादा, तुम्हाला लागलं का? हा लागलं नाही ना? ऐका ऐका ऐका, आमची चूक झाली, आम्ही आडवे आलो. आमची चूक झाली, माफी मागतो दादा. दादा माफी मागतो, माफी मागतो, आम्हाला जाऊ दे. आता कस लाईनीवर आला? कुठे जायचंय तुम्हाला? इथे 7 नंबर गल्लीत जायचंय आम्हाला. वंदनाताईंच्या इथे जायचं. 7 नंबरची गल्ली म्हणजे वंदनाताई म्हणजे शिवाचं घर. म्हणजे शिवाची आई हे शिवाच्या घरी चालले का? नडायला नको, नाहीतर शिव तुडवेल. तुम्ही आपलीच माणसं, आधीच सांगायचं ना. वंदनाताईंकडे जायचं ना तुम्हाला. तुम्ही ना इथून असे ना सरळ मग उजवीकडे असे उजवीकडे वळा आणि तिथेच घर आहे त्यांचं, वंदनाताईंचं. बर, पण गाडी इथेच ठेवा. काय आहे, गल्ली आहे ना, गल्ली छोटी आहे, गाडी मोठी आहे. आणि परत तिथे तो रस्ता खोदलाय ना, म्हणून आपलं. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू थँक्यू. मी होय. थँक्यू. तुम्ही गल्ली नंबर 7 मध्येच राहता का? नाईस. ही त्याच गल्लीत राहते. दिव्याला ओळखत असेल म्हणजे. हिला जरा इम्प्रेस करतो. तुम्ही सीट बेल्ट लावा ना, इट्स गुड फॉर सेफ्टी. आणि ऍक्च्युअली मी जरा फास्ट चालवतो गाडी, सो. हा मलाच सांगतोय स्पीड बद्दल. याला माहित नाही अजून माझा स्पीड. हो का? जरा हळूच. हा मला भीती वाटते स्पीडची. डोंट वरी, मी आता डिसेंट चालवेन. पण मी तसा डिसेंटच मुलगा आहे. डोंट वरी. आता तुम्ही आहात म्हणून मी खूप चांगली चालवेन. तसंही मी म्हटलं मुलगा म्हणून चांगलाच आहे आणि माझ्या घरचे पण खूप चांगले. चिकूला स्वतःला चांगलं बोलतोय. तुम्ही काही बोललात का?
काय ऐकलं का? नाही. मग चला राईटला चला इथून सरळ. राईटला घेऊ का? ताई, ओ ताई, तुम्हाला नक्की माहिती आहे ना? मला उतरायचं, मला उतरायचंय. काय म्हणजे काय झालं? नाही उतरायचं, काही नाही. पण मला आता कळलं की माझा डावा डोळा का फडफडतोय ते. काय? काही नाही, सहज कचरा गेलाय, कचरा गेलाय. तुम्ही जरा हेल्मेट काढता का प्लीज? नको. का? अरे गाडीत होता पण. अहो ते तुम्ही स्पीड मध्ये चालवता ना गाडी, ते राहू दे जरा सेफ्टी म्हणून बरं. हो ताई घाबरल्यात ताई. का? असंच राहू दे ना. नको नको नका काढू. अरे माझ्या गाडीत हेल्मेट घालून कोण बसतं रे? आशू म्हणजे आशू, त्यांनी जर हेल्मेट काढलं तर ऍक्सिडेंट होईल. तू कॉलर का धरतोयस आणि हे सांगताना? आता कुठे जायचं? काय आहे, हा रस्ता छोटा, तुमची गाडी मोठी आहे ना, तर आपल्याला लेफ्टला जाऊन यू टर्न मारून यावं लागेल. मग आपण डिरेक्ट 7व्या गल्लीत. ओके. काय झालं बाळा? लागलं? हो, खाली बघून चाल ना बाळा. हळू हळू हळू. भाऊ अजून किती लांब आहे? अरे लक्ष्मण इथेच आहे रे बाबा, आता 2 मिनिटावर आलो. भाऊ, हा जो रस्ता इथे येतोय ना, तोच रस्ता बाहेरही जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आत्ताच विचार करा. बरोबर आहे, पण सगळा कार्यक्रम संपल्यावरच आपण बाहेर जाणार आहोत, कळलं? पण अजून किती चालायचंय? किती चालायचं म्हणजे? अरे तुम्हाला चालायची सवयच राहिलेली नाहीये. घरात चालता तेवढंच, लगेचच गाडीत बसता. ते काय नाही, होईल तुम्हाला हळूहळू सवय. आजी तुम्ही बसा. अहो भाऊ, पाहुणे उभे आहेत आणि म्या बसायचो आहे. तुम्ही बसा आधी. नाही, आधी तुम्ही बसा. आई, तुम्ही पण बसा ना. आता हाय का? बर बसते मी. हा, आता बसा तुम्ही. आजी, ही माझी बायको सीता. नमस्कार. हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण. नमस्कार. नमस्कार. आणि ती त्याची बायको उर्मिला. नमस्कार. आणि मागे जी बसली आहे ती आमची संपदा, लक्ष्मणची मुलगी. बर भाऊ, गोड आहे बर का पोरगी. ओह थँक्यू आजी. हे कोण म्हणायचे? ही माझी मुलगी आणि जावई. होय काय? नमस्कार. अहो तुम्ही उभं का? बसा की. मी आणि खाली? मी नाही खाली बसणार. किती धूळ आहे खाली. माझी साडी किती महाग आहे माहितीये का तुम्हाला? या धुळीत बसले ना तर साडी खराब होईल माझी. ताई, आई आणि काकूची साडी ना तुझ्या साडीपेक्षा महाग आहे. त्या बसल्यात ना खाली. कीर्ती बस. लाईट जरा कमी आहे का घरात? अहो सुहासराव, अहो गॉगल काढा म्हणजे डोळे नीट उघडतील. ओ हा.
लक्षात नाही आलं ते. किती लहान आहे यांचं घर. आय एम फिलिंग क्लॉस्ट्रोफोबिक. गुदमरतंय मला. कीर्ती असं म्हणू नको ग. नाही बरोबर आहे त्यांचं. घर जरा लहानच आहे नाही, म्हणजे तुमची फारच अडचण होत असेल ना. नाही नाही, किती छान घर आहे तुमचं. आणि घर लहान आहे की मोठं यापेक्षा ते कसं ठेवलंय हे महत्वाचं. हो ना ग उर्मिला? हो. नमस्कार करते. दिव्या नाव ना तुझं? नावासारखीच तेजस्वी आहेस. ओ माय गॉड, तू 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 किती सुंदर आहेस ग. म्हणजे एकदम क्यूट. मला ना दादाची चॉईसच आवडली. खरंच अगदी लक्ष्मी दिसतेस. माझीच नजर लागेल तुला. हे घे. घे, तुझ्यासाठीच आहे. घे. आवडला का? अहो पण ह्याची काय गरज होती? हिऱ्या सोन्यापेक्षा सोन्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात येणार, ते महत्वाचं ना. आणि सोन्यासारखी सून आम्हाला मिळाली, मग तिचे लाड नको करायला. आता सोन्यानं मळवून मखरातच बसविला. हो आई, मी तुमचं प्रेम समजू शकते, पण हा हार मी नाही घेऊ शकत. हा खूप महाग असेल. तरी किती महाग असेल हो हा? काय मिडल क्लास मेंटॅलिटी आहे हिची. तू इतक्या प्रेमाने गिफ्ट देतेयस हिला आणि ही त्याची किंमत करती. आई, तुझ्या होणाऱ्या सुनेने इतका महागडा हार कधी घातलाही नसेल. मला तर वाटतं कधी बघितलाही नसेल. हो ना ग? नाही बघितला, पण सगळेच दिवस सारखे नसतात ताई. तुम्ही तिला असं नका बोलू. ए तू सुद्धा थांब. मोठ्या आहेत त्या आणि काही चुकीचं नाही बोलल्या त्या. माफ करा ताई. अगं दुसऱ्या कुणाच्या चुकीसाठी तू कशाला माफी मागतेस?